नमस्कार. इथं कॅनडामधल्या थिएटर्समध्ये पण हिंदी मूव्हीज आपल्या इकडं ज्या तारखेला रिलीज होतात त्याच दिवशी इथं पण रिलीज होतात आणि आम्ही कायम बघायला जात असतो. मागच्या वेळेस आम्ही सिंघम रिटर्न्स पाहिली, मग भुलभुलैया 3 पाहिली आणि पुष्पा 2 पण पाहिली. इथं लेबर शॉर्टेज असल्यामुळं थिएटरच्या बाहेरच मशीन लावलेली असते आणि तिथून तिकीट काढायचं असतं आपलं आपणच. तर एक तिकीट भुलभुलैया 3चं $14 आहे, म्हणजेच आपल्या इथले ₹850. तर इथं सीट आपल्याला चूज करायचं आहे. इथं जास्त हिंदी मूव्हीजला गर्दी नसती, बाकीचे इंग्लिश वगैरे मूव्हीजला बघायला जास्त लोक येत असतात. सिंघम रिटर्न्सला तर आम्ही 3 जणच होतो आणि भुलभुलैया 3ला 5 जण होतो, पण 2 जण जे कपल होतं ते पहिल्या 15-20 मिनिटातच निघून गेले. ती मुलगी लय घाबरलेली. पण पुष्पा 2ला अर्धं थिएटर भरलं होतं. आम्ही रिलीजच्या 4-5 दिवसानंतर गेलो होतो, तरी पण अर्धं थिएटर भरलं होतं. पहिल्यांदाच आम्ही एवढे लोक बघितले. असे तिकीट बाहेर पडतात त्या मशीनमधून आणि ज्या वेळेस आपला शो आहे त्यावेळेस शोच्या बाहेर जो माणूस असेल त्याला ते तिकीट द्यायचं असतं आणि तो फाडून त्याच्यापाशी ठेवतो. तर हे भुलभुलैया 3च्या वेळेस, सिंघमच्या वेळेस पण असंच झालं. आम्ही सकाळीच तिकीट काढलं होतं. बाय.